मुस्लिम बहुल भागातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्या या रास्त मागणीसाठी MIMचे माजी अध्यक्ष फारुख शाब्दी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडला तरी पालिकेचे एकही पदाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी त्यांची विचारपूस करायला, त्यांना आश्वासन द्यायला फिरकले नाहीत। सामान्य नागरिकांनी हक्काची मागणी केली की पालिकेचे उंबरठे इतके उंच होतात का, हा प्रश्न आता सोलापूरकर विचारू लागले आहेत। 4 दिवस पावसापाण्यात एका पक्षाचा माजी शहराध्यक्ष आपल्या मुस्लिम भागाच्या विकासासाठी अन्नत्याग करतो आहे आणि ज्यांच्या खुर्च्या याच जनतेच्या मतांवर टिकून आहेत ते पदाधिकारी मख्ख बसून आहेत। हीच का ती नगर सेवा, हीच ईश सेवा ज्यांच्या शपथा निवडणुकीत घेतल्या जातात। मात्र शनिवारी दुपारी 3च्या सुमारास भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वतः उपोषण स्थळी धाव घेतली। फारुख शाब्दी यांची भेट घेत त्यांच्या न्याय्य मागणीला वाचा फोडण्यासाठी पालिका पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देशमुख यांनी दिले। उपोषण लवकरात लवकर मागे घ्यावे अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली। उपोषण जे काही गेल्या 3 दिवसापासून चालू आहे ते उपोषण सोडण्यासाठी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। कारण माझं त्यांचं आजचा संबंध नाही, गेल्या अनेक वर्षापासून माझे वैयक्तिक संबंध आहेत, त्यांच्या वडिलांपासून संबंध आहेत। त्यामुळं मला असं वाटलं की एक चांगला नेता आपल्या ज्या काही समाजाच्या मागण्या घेऊन ते 3 दिवस झाले बसलेले आहे। मी एवढं सांगू इच्छितो की शाब्दी साहेब त्यांच्या सगळ्या वेलफेअर असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना की शहर उत्तरमधील भागातील जे काही मुस्लिम समाजाचा भाग असेल त्या भागामध्ये काम करणं हा माझं कर्तव्य आहे आणि मी करत आहे। आणि जिथं कुठं मी कमी पडलं असेल मला दाखवून द्या, मी काम करतो। आम्ही कधीच समाजाच्या दुफळी किंवा समाजाच्या वेगळं समजून कधी काम केलं नाही। ज्या सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मूलभूत सुविधा मिळावं आणि सगळ्या समाजाला मिळावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो। आज त्यांनी जे निवेदन दिलं त्या दर्गा आपल्या स्मशानभूमीच्या संदर्भात त्यांनी जे काही विकास करण्यासाठी दिलेले चिरागली तक्या इथं सातत्यानं आम्ही काम करतच असतो आणि ते आता सध्याला काम परत मंजूर आहे। कामासाठी निधी मंजूर आहे। जडे साहेबांचं इथं थोडं काम तिथं नाही केलं असेल तर आम्ही आत्ताच त्यांना सांगितलेलं की ज्यांचं काय काम असेल तर त्यांना माझ्यापर्यंत पाठवावं आणि तेही काम मी आपल्या येणाऱ्या निधीमध्ये करून घेतो। आणि मी अजूनही शाब्दी साहेबांना हे सांगितलं की तुम्ही माझ्या मतदारसंघात कुठल्या आपल्या समाजाच्या कुठे समाजाचा आहे म्हणून मी कुठे निधी दिलं नाही किंवा निधीला कुठेतरी कमी पडलं असेल तर मला जरूर सांगा। लोक ज्याप्रमाणे माझ्या मतदारसंघ हा गावठाण समाज असल्यामुळं सगळ्या समाजाचे लोक राहतात, एकही समाजाचं राहत नाही असं नाही, सगळ्या समाजाचे लोक राहतात। म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सगळ्या समाजाच्या सहकार्यानं मी 5 वेळा तिथं आमदार म्हणून निवडून दिलो आणि काम केल्यामुळेच निवडून दिलो। आजही कुठल्याही भागात गेलं तरी मला मान सन्मान आहे आणि लोक कामं सांगतात। जेव्हा लोक जवळ येऊन कामं सांगतात, जेव्हा लोक कामं करून घेतात त्याचंच प्रचिती म्हणायचं की आपण काम करू लागलो। आणि या कामाच्या निमित्तानं आज शाब्दी साहेबाला विनंती करतो की आपण आज संध्याकाळपर्यंत महापौर साहेबांना भेट आहे त्यांची, ती भेट झाल्यावर आपण आपलं उपोषण सोडावं। आपण तरुणात समाजाला आपल्या काम आणि आपली फार मोठी गरज असते आणि उपोषण हे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतंय। आपल्या विनंती करतो पुन्हा एकदा की आपण हे उपोषण सोडून द्यावं। त्यांची मुख्य मागणी आहे की महापालिकेच्या बजेटमध्ये मुस्लिम बहुल भागासाठीचा निधीची तरतूद नाही आहे, याच्यासाठीचे तुमचे प्रयत्न काय आहेत? महापालिका सगळ्या समाजाला घेऊन चालणारी ही महापालिका आहे। आपल्याला काहीतरी थोडं काय म्हणजे ज्या आपण आता मी बघितलो जे निधी आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेले आहे त्या निधीमध्ये उल्लेख नावाने प्रत्येकाच्या नावाने केलेलं आहे। पूर्वी असं नव्हतं, महापालिकेचं कुठल्या असं समाजाच्या नावाने निधी दिलं जात नव्हतं। या वेळेला थोडं चुकून काहीतरी अधिकारी लोकांच्या गोंधळामुळे एकही घडू शकतो, त्यामुळे झालेलं आहे। पण निधी आपल्या समाजालाही मिळाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करून निधी मिळवून देण्याचं काम माझं कर्तव्य मी करून देईन। यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधणार का? सांगितलं ना मी, यासाठी पदाधिकाऱ्यांशी पक्ष नेते असू द्या किंवा तिथले स्टँडिंग कमिटी चेअरमन असू द्या यांच्याशी चर्चा करून आपल्याला जे काही निधी पाहिजे ते निधीचं योजना पुढच्या ह्याच्यामध्ये करून घेतो। तुम्ही पदाधिकारी आले नाही पण तुम्ही येण्याचा उत्साह दाखवला आणि त्यांचं उपोषण सोडण्यामागचं विनंती केली, काय
म्हणजे काय हेतू असावा? नाही, माझं काही हेतू नाही. माझं आज मी सांगितलं, मी माझ्या मतदारसंघात सगळे समाज मला समान आहेत. मी सगळ्या समाजाबरोबर घेऊन जातो असतो. नाही, पण शहरात आणि त्यामुळे मला वाटलं आला नाही, महापालिकेचा पदाधिकारी आला नाही, पण तुम्ही आला. नाही, माणुसकी आपण दाखवलं. नाही, मी येत असतो ना. काय मी शाब्दी साहेब माझे मित्र आहेत आणि त्यामुळं मला थोडं आपली आपुलकी वाटली. साहेबांना मी सांगावं बाबा ज्या दिवस उपोषण होऊ नये, कारण आपल्याला हे परवडणारं नसतं आपल्या शरीरासाठी, म्हणून मी सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी उर्दू घरचा एक विषय रखडलाय. उर्दू घर मी पालकमंत्री असल्यापासून ते तेव्हा मंजूर करून घेतलं, निधी दिलं त्याला डीपीडीसी मधनं भरपूर काही, आणि ते मला असं वाटतं की उर्दू घर आता तयार आहे. आणि मला आपण संस्कृती मंत्रीकडे येते ना, ज्या मंत्र्यांकडे त्यांना एक पत्र देऊन त्यांना बोलून आपण लवकरात लवकर त्याचं उद्घाटन करू. पालिका पदाधिकाऱ्यांना काय सल्ला द्याल या बाबतीत? निधीच्या बाबतीमध्ये दुजाभाव केला जाणार नाही किंवा पुरवून यायच्या बाबतीत? नाही, मी माझ्या पक्षनेत्यांना किंवा मी माझ्या नगरसेवकांना, महानगरपालिकेत जे काही माझे पदाधिकारी आहेत त्यांना मी सांगेन की बाबा कुठलाही दुजाभाव न करताना सगळ्याला समान आपण घेऊन जायचं असतंय आणि आपण घेऊन जावं. या भेटीवेळी भाजप नगरसेवक शिवानंद पाटील, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख जाकीर सगरी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या भेटीनंतर उपोषणकर्ते फारुख शाब्दी बोलताना म्हणाले, नहीं, खरच वो मेरा उपोषण पीछे लेना, क्योंकि जहाँ तक मैं समझता हूँ हमारे परिवार का और विजय मालक के परिवार का कोई राजकीय संबंध नहीं है। मेरे पिताजी और विजय मालक पुराने दोस्त हैं। ये भी हो सकता है कि मेरे पिताजी ने फ़ोन किए होंगे मालक को कि मेरा बेटा वहाँ बैठा हुआ है भूखा प्यासा, तो वो एक दोस्ती के खातिर वो आकर मेरे से यहाँ से उपोषण तोड़ने के लिए बोले। तो इसके पीछे मैं ये रिक्वेस्ट करूँगा कि कोई राजनीतिक एंगल ना निकालना। पण बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली नाही, त्यांच्यामध्ये तुमची विचारपूस केली नाही, पण हे आएंगे आएंगे बाकी के पदाधिकारी। कुछ चीज़ें सख्त होती है, गलने टाइम लगता है, तो ठीक है अभी तो देखते पालिका आयुक्तांना आपलं शिष्टमंडळ भेटायला गेलो होतं, काय म्हणाले? हैं। म्हणाले आयुक्त साहब के हमारे हाथ में ये आपके प्रस्ताव को सभागृह तक पहुंचाने का काम है, वो हम लोग करेंगे, वो हम आपको लिख ही देते हैं। लेकिन मेरा सवाल ये सिर्फ सभागृह में मेरा प्रस्ताव पहुंचाने का नहीं ना, मुझे ठाम एक फैसला चाहिए। मैं ये जानना चाहता हूँ कि हमारे साथ ये नाइंसाफ़ी क्यों हुई है, तो उसके लिए पालिका आयुक्त के पास कोई उत्तर नहीं था। उम्मीद करते हैं कि महापौर साहब इस विषय पे आयुक्त साहब से चर्चा करेंगे और कुछ शायद फैसले के साथ आएंगे। निधी खेचून आणण्यासाठी सभागृहामध्ये होणं असणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी मुस्लिम समाजाचे 8 त्या 9 नगरसेवक आहेत, ते कमी पडतायत असं वाटतंय तुम्हाला? ये देखिए अभी सबका अपना अपना काम करने का तरीका होता है, और मैं ये मानता हूँ कि जो 8-9 गए इसमें 2 ही लोग, शायद 2-3 लोग एक्सपीरियंस है जिनको थोड़ा मालूमात है, लेकिन नयापन ज़्यादा है, नए लोग है ज़्यादा, तो हो सकता है कि निधि खींच के लाने में, निधि मांगने में कहीं ना कहीं उनका थोड़ा सा कमज़ोरी हो रही होगी। बाय द टाइम जैसा जैसा वक्त जाएगा हो सकता है वो लोग भी सीखेंगे और निधि खींच के लाएंगे। नाही, पण तुम्ही जे करताय उपोषण, त्या उपोषणामध्ये नगरसेवक जमायांचं म्हणतात की ही एक स्टंट पाहिजे, आम्ही निधी आणले आणि किती 2 कोटी रुपये आम्ही कब्रस्तानासाठीचा निधी उपलब्ध करून घेतला आहे। कि ठीक है, अगर वो लोग निधि लाए तो पहले दिन से मेरा उनके ऊपर कोई प्रॉब्लम नहीं है, कोई सवाल नहीं है। वो अपने वार्ड की, प्रभाग की निधि जो मिली है वो अलग अलग कामों में खर्च कर सकते हैं। मेरा सवाल उस वो जो लेटर बताया मैंने, क्या क्रमांक नंबर 60 जो भी था वो आई डोंट रिमेम्बर, मालूम नहीं, उसमें इतने पैसों का वाटअप हुआ सोलापुर शहर के लिए जिसमें हर समाज का उल्लेख है। अभी पालक मंत्री, एक्स पालक मंत्री हमारे सोलापुर शहर के, उन्होंने बोले कि पहले भी बजट बनता था लेकिन ऐसा विशेष पूरा लिखा नहीं जाता था कि ये समाज, ये मंदिर, ये भवन, खाली एक हेड दिया जाता था। तो उसना डिटेल होने के बावजूद मुस्लिम समाज का डिटेल नाम तो छोड़ दो, मुस्लिम नाम भी नहीं। तो झगड़ा यही था कि हमारे साथ ये दूजा भाव क्यों हो रहा है, हमारे समाज के साथ ये नाइंसाफ़ी क्यों हो रही है, हमारी इंसल्ट क्यों की जा रही है। ये पैसों की लड़ाई बाद में, सम्मान की लड़ाई पहले। नाही, पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निधीच्या नावाखाली फारुख शाब्दी हे पक्षातून बाहेर पडल्यानंतर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते स्टंटबाजी करत नसते। देखिए, काम करेंगे तो लक्ष्य केंद्रित होगा। अगर जिसको भी लक्ष्य केंद्रित करना है
तो वो भी समाज के हित के लिए भूख हड़ताल पे बैठी है। अगर लक्ष्य केंद्रित होता है तो उसमें कोई हर्ज नाही आहे। किती दिवस बसाल तुम्ही उपोषणावर? मी नाही बोलू शकते ना, मला काही प्रॅक्टिस नाही भूख हड़तालवर बसायची. कारण आणि नाही सभेमध्ये वाटा मी फक्त तुमचा 8-9 जणांचा आहे. त्याच्यामध्ये जर का तुमची मागणी जर का असेल, सभागृहामध्ये तुम्ही नाही आहे, सभागृहाच्या बाहेर बसून तुम्ही भूक हड़ताल करताय आणि प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी जर का सकारात्मक प्रतिसाद देखिए नाही दिला फिलहाल तर- तो मैं मेरा वाटा जीरो समझ के चल रहा हूँ। मैं एक आम नागरिक की तरह मैंने ये अपील किया हूँ और हिंदुस्तान के संविधान पर हमको पूरा भरोसा है और कॉन्स्टिट्यूशन है जहाँ पर हमको बताया जाता है कि सबको इक्वली ट्रीट करना चाहिए, इक्वली ट्रीट होता है। तो मैं वही संविधान के थ्रू मांगनी किया हूँ। उम्मीद करता हूँ कि सोलापुर महानगर पालिका हमारी मांगों को पूरा करेगी और महापौर साहब जल्द से जल्द प्लीज जल्द से जल्द इसका फैसला कीजिए साहब। पण इथेच खरा प्रश्न उभा राहतो, जे काम पालिकेच्या स्वतःच्या पदाधिकाऱ्यांनी करायला हवे होते ते आमदार देशमुख यांना करावे लागते. हे पालिकेचे अपयश नाही का? सत्ताधाऱ्यांच्या नाकाखाली उपोषण सुरू असताना पालिकेतील एकही जबाबदार व्यक्ती समन्वयाची भूमिका का घेऊ शकत नाही? राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे ती वेगळ्याच मुद्द्यावर. पडद्यामागे राजकारण करताना भाजपने नेहमीच MIMचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला आहे, हे उघड सत्य आहे. मग उघडपणे जाहीरपणे सहकार्याचा हात पुढे करायला भाजपचे पदाधिकारी का कचरतात? पडद्यामागची युती चालते पण उघड मदत करायला भीती का वाटते? हाच प्रश्न आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. फारुख शाब्दी यांचे उपोषण हे केवळ एका नेत्याचे आंदोलन नाही, तर मुस्लिम बहुल भागातील हजारो नागरिकांच्या मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी पदाधिकारी याकडे किती दिवस डोळेझाक करणार हे येणारा काळच सांगेल.